अर्थानं या विजयाचं सगळे श्रेय जे आहे ते मी माझे ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी या सगळ्यांना देणार आहे। सर्व मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, हा विश्वास खऱ्या अर्थानं दाखवण्यासाठीची जी संधी दिली ते या तालुक्याचे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूरजी असतील, सन्मान्य आमदार विक्रमजी पाटील असतील, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, लोकनेते बाळासाहेब पाटील साहेब आणि सर्वात महत्वाचं या खारघर शहरासाठी ज्यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं महेशजी बालदी असतील, या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाच्या सोबत या आमच्या महिला बंधू भगिनींनी जे सहकार्य केले, जे आमचे सगळे कार्यकर्ते मागच्या 15 दिवसापासून अविरत मेहनत केली, रात्री 2 वाजले 2:30 वाजले काही न बघता या सर्व कार्यकर्त्यांनी काम केले। त्या सर्व कार्यकर्त्यांना मी प्रथम नमन करतो। हा विजय, हा जो विजय हा या कार्यकर्त्यांचा आहे, समीर कदमचा नाही, हा विजय कार्यकर्त्यांचा आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधकांनी चाल केली, वेगवेगळे उमेदवार उभे केले, हे सगळे उमेदवार उभे केले तरी काही फरक पडला नाही, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच ताकद आहे आणि विकास हेच आमचं ध्येय आहे आणि विकासाचं उद्दिष्ट घेऊनच आम्ही याच्या पुढे सुद्धा चालणार आहोत। आतापर्यंत आम्ही जो विजय मिळवलाय हा फक्त विकासाच्या जोर मिळवलाय। येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभागातला संपूर्ण विकास करण्याची आमच्या चौघांची जबाबदारी राहील, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जय महाराष्ट्र। सोनल कीर्ती वगैरे विजय सगळ्यात जास्त मदत तुम्हाला मिळालेली आहे। सर्वात प्रथम मी सर्वांना धन्यवाद देते ज्यांनी मला एवढे वोट जिंकून दिले आणि पनवेलचे कार्यकर्ता सर्वांना धन्यवाद। खरं तर सोनलताईंच्या विजयामध्ये खंबीरपणे उभे राहिलेले कीर्ती नवघरे त्यांचे पती आहेत आपल्या सोबत, भाजपाचे अतिशय सक्रिय पदाधिकारी आहेत। कीर्तीजी, आज विजय झाल्याने सोनलताईंना सर्वात जास्त मत या प्रभागामध्ये मिळालेली आहे। गेले अनेक वर्ष भाजपचं काम करत असताना शिस्त आणि संघटन हे तत्व या ठिकाणी पाळलं गेलं आणि ह्याच शिस्तीतून बरेचसे जण भाजपमध्ये इच्छुक होते, परंतु आणि ते ह्या पदाचे दावेदार होते, ते ह्या ठिकाणी निवडून येणारे होते, परंतु ह्या सर्वांनी पक्षाचा आदेश मानला, आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा आदेश मानला आणि दिलेल्या उमेदवाराच्या मागे जी ताकद उभी केली। भारतीय जनता पार्टी हे एक मजबूत संघटन आहे आणि ह्या संघटनेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता जीव लावून या ठिकाणी काम करतो। हा जो विजय मिळालेला आहे, हे जे मताधिक्य मिळालेलं आहे, हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा विजय आहे। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ह्या ठिकाणी निवडून आलेले, खारघरमध्ये निवडून आलेल्या 10 नगरसेवकांना हे लक्षात ठेवावं लागेल की भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेऊन त्याला त्याच्या पदाचा, त्याचा सन्मान देण्याचं कार्य यापुढे खारघरच्या निवडून आलेल्या 10 नगरसेवकांना करावं लागेल आणि येणाऱ्या काळात ह्या कार्यकर्त्यांकरता झटणं झगडणं हेच या ठिकाणच्या नगरसेवकांचं कार्य आहे। सो यानंतर मी आमदार प्रशांत ठाकूर यांचंही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, पण आमदार महेश बालदीजी यांचंही अभिनंदन व्यक्त करतो आणि आमच्या मागे या ठिकाणी एकदम भक्कम पाठिंबा देणारे आमचे रायगड जिल्ह्याचे सर्वेसर्वा रामशेठ ठाकूर साहेब, माजी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी या ठिकाणी जी विकासाची दृष्टी या ठिकाणी दिलेली आहे त्या दृष्टिकोनातलं हे जे काम चाललेलं आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये खारघरमध्ये या महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली विकास कामं करून या शहरामध्ये भारतीय जनता पक्षच नंबर 1 आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही यापुढे नक्की करू। नक्कीच प्रभाग क्रमांक 6 मध्ये संपूर्ण ताकद भाजपा महायुतीची दाखवलेली आहे। समीर कदम असतील, नरेश ठाकूर असतील, सोनलताई असतील, उषाताई असतील, मोठ्या बहुमताने ते विजयी झालेले आहेत। आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं विकासाचं विजन पुन्हा एकदा आम्ही प्रभावीपणे राबवू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केलेला आहे। धन्यवाद। 6 मधून उषाताई अजित अडसुळे विजय झालेले आहेत। आपण पाहतो की जोरदार विजय उषाताईंचा झालेला आहे। ताई, ग्रामपंचायत आणि नंतर पनवेल महानगरपालिका एक चांगली संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम तर आपले सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, आपले आमदार पनवेलचे आमदार आपले प्रशांतदा ठाकूर साहेब, आमचे सगळ्यांचे लाडके प्रीतम दादा आणि जयंत म्हात्रे साहेब, सगळ्यांचे बालदी साहेब, सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन त्यांना पण आहे आणि मनापासून थँक्यू पण आहे की आज त्यांनी मला ही संधी दिली म्हणून मी इथपर्यंत आली आणि माझ्या सगळ्या मायबाप जनतेचे पण मी पुन्हा एकदा धन्यवाद देते। त्यांनी मला भरघोस मतांनी विजयी केलं आहे आणि ह्याच्या पुढे सातत्याने 5 वर्ष त्याच्या पुढे सुद्धा मी सतत काम करत राहणारच आहे, जशी आधी करत होते तशी या पुढेही करत राहणार आहे। नक्कीच ज्या पद्धतीने उषाताई अडसुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे पती अजित अडसुळे साहेब, ज्या पद्धतीनं ही रणनीती होती, मोठं आव्हान होतं, पक्षांतर झालेलं होतं, काय खरं तर आमचं 10 मे 2025 ला पक्षांतर झालेलं होतं। मेन म्हणजे प्रशांत ठाकूर साहेब असू दे, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असू दे, माननीय रामशेठ ठाकूर साहेब असू दे,
आणि आमचे दैवत बोलतील तर प्रीतम दादा यांच्यामुळे आम्हाला ही जी तिकीट भेटली आहे म्हणजे सगळ्यांचाच आभार आहे. पण प्रीतम दादांमुळे आम्ही पक्षप्रवेश केला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला जी तिकीट भेटलेली आहे त्याच्यामुळे खूप धन्यवाद आहे. ज्यावेळी तिकीट भेटलेली होती त्याच वेळी आम्ही जिंकलो असा विजय करूनच मैदानात उतरलेलो होतो. आणि सर्व जनतेचे आभार, माझ्या मित्रमंडळींचे आभार, माझ्या कार्यकर्त्यांचे आभार, माझ्या नातेवाईकांचे आभार आणि सर्व जण उपस्थितीत राहिले त्याबद्दल धन्यवाद आणि खूप आभारी आहे सर्वांचा. धन्यवाद. मेन म्हणजे काय माहितीये का, आमच्या प्रीतम दादांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना गिफ्ट म्हणजे आमचं विनिंगचं तिकीट आहे. अतिशय हा योगायोग आहे. प्रीतमदादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या मर्जीतले जे उमेदवार होते उषाताई अडसुळे, अजित अडसुळे, आज त्यांचा विजय झालेला आहे. हा खऱ्या अर्थानं कार्याचा विजय करून दाखवू अशी भावना यावेळी उषाताई अडसुळे आणि अजित अडसुळे यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा नरेश ठाकूर नगरसेवक झालेले आहेत. पुन्हा एकदा सभागृहामध्ये बोलतो. आज मला माझ्या प्रभागातील प्रभागाच्या सर्व मतदारांनी जास्तीत जास्त बहुसंख्य मतांनी मला निवडून दिले. 9,000 क्रॉस झालेला आहे. मला खरं आनंद वाटतो. सर्व माझ्या इथल्या कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगली मेहनत घेतली आणि म्हणूनच त्यांच्या मुलात आज मला विजय झालेला आहे. आणि आमच्या आमदार प्रशांत ठाकूर असतील, परांजी ठाकूर असतील, आमचे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, त्यांचा माझा जो विश्वास आहे त्या विश्वासाचा आज पोचपावती या नागरिकांनी मला दाखवलेली आहे. आज कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थाने आम्हाला आज दिसत आहे. कारण ही मेहनत कार्यकर्त्यांची आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली म्हणून आज दिवस बघायला भेटलेला आहे आम्हाला. ठाकूर यांच्या आणि केलेल्या कार्याची ही पोचपावती असा विश्वास नरेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. आपले नरेश ठाकूर यांचे सगळे खंदे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय भूमिका आहे? आजचा विजय हा विकासाचा विजय. दादा म्हणजे विकास आणि असा माणूस कधी ना पाहिलेला, जनतेमध्ये मिसळणारा, सामान्य लोकांचे प्रश्न मिळवणारा म्हणजे दादा. उत्तर दादांकडे आहे. नरेश दादा म्हणजे विकास आणि ते आज सिद्ध झालं आहे की नरेश दादा आज विजयाच्या भूमिकेत सिद्ध झालाय का काम पूर्ण करून आज विजय निश्चित झाला आहे. यांच्याबद्दल तर यांचा भरघोस वस्तू मताने येणारच होता. आम्हाला पहिल्यापासून आम्ही 15 दिवस काम करतो त्याच्यावेळी आम्हाला माहिती होतं पूर्ण बहुमताने विजयी होणारच आणि आम्ही जिद्दीने काम केला. आणि नरेश माझे भाऊ आहेत, हे जिद्दीने गावाचा विकास करतील हे मी काम सांगतो. नक्कीच नरेश ठाकूर यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने त्यांचा विजय हा झालेला आहे. धन्यवाद.